नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती निघाली आहे. यामध्ये डेप्युटी टर्मिनल मॅनेजर असेल, तसेच ड्युटी ऑफिसर असेल, त्याचबरोबर हँडीमन आणि युटिलिटी एजंट कम ड्रायव्हर असे एकूण 9 पदांची भरती निघाली आहे. यामध्ये सर्वात जास्त जे रिक्त पदे आहेत ते हँडीमॅन यासाठी आहेत. त्याचबरोबर युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यासाठी 17 पदे रिक्त आहेत. मित्रांनो, या पद भरतीमध्ये कोणतीही परीक्षा नसणार आहे. यामध्ये इंटरव्ह्यूद्वारे सिलेक्शन होणार आहे. तुम्ही ते पाहू शकतात. वॉक इन रिक्रुटमेंट एक्सरसाइज ॲट पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर मित्रांनो, याचं जे ठिकाण आहे ते तुम्ही पाहू शकतात. पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नंबर 33, लेन नंबर 14 आणि टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र आहे. त्याचबरोबर पिनकोड दिला आहे. तर मित्रांनो, याचं जे वॉक इन डेट अँड टाईम असणार आहे तो इथे पदानुसार दिलेला आहे. तुम्ही पाहू शकतात. इथे तसे आपण बघितलं तर हँडीमन आणि हँडीवुमन या पदासाठी 19 एप्रिल वाजता 19 एप्रिल ते 20 एप्रिल या रोजी इंटरव्ह्यू होणार आहे. त्याचबरोबर आपण कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हपासून युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी आपण बघितलं तर 17 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत इंटरव्ह्यू होणार आहे. आणि याची वेळ पण मित्रांनो मेन्शन केली आहे. तुम्ही पाहू शकतात. 9:30 ते 12:30 वेळेतच इंटरव्ह्यू होणार आहे. म्हणून हा जो जॉब असणार आहे तो AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, फॉर्मली नोन ॲज एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड असे या कंपनीला ओळखलं जातं. AIASL. तर मित्रांनो, इंडियन नॅशनल मेल अँड फिमेल. तर मित्रांनो, भारतामधील पुरुष आणि महिला या जॉबसाठी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट पोस्ट ऑन फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस 3 इयर्स. तर मित्रांनो, ही जी पदभरती आहे ती 3 वर्षाची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे, कंत्राटी भरती असणार आहे. त्याचबरोबर आपण जाणून घेऊयात प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता काय आहे ते पाहू शकता. ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर यासाठी ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि 10+2+3 पॅटर्नद्वारे 9 वर्षांचा अनुभव पाहिजे तुमच्याकडे. त्याचबरोबर एज लिमिट तुम्ही पाहू शकतात. आणि इथे सॅलरी जी असणार आहे ती 29,760 असणार आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी जॉब प्रोफाईल दिली आहे, की तुम्हाला तिथे काय काम करायचं आहे याची पण माहिती दिली आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे ज्युनियर ऑफिसर टेक्निकल. यासाठी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि इंजिनिअरिंग या सर्व डिग्री चालतात मित्रांनो. त्याचबरोबर याची जे पेमेंट असणार आहे ते 29,760 असणार आहे. यासाठी एज लिमिट असणार आहे जनरलसाठी 28 इयर्स आणि OBC कॅटेगरी आर एंटायटल्ड टू 3 इयर्स. त्याचबरोबर SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षाचं इथे तुम्ही एज रिलॅक्सेशन पण भेटत आहे. ॲज पर गव्हर्नमेंट रूल तुम्ही पाहू शकतात. त्याचबरोबर त्यांनी जी जॉब प्रोफाईल आहे त्याची पण माहिती दिली आहे. त्याचबरोबर पुढची जी पोस्ट आहे ती कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. यासाठी ग्रॅज्युएट, त्याचबरोबर 10+2+3 पॅटर्न असणं आवश्यक आहे. आणि एज लिमिट आहे जनरल 28. त्याचबरोबर तुम्ही कॅटेगरी वाईज इथे वयोमर्यादा पाहू शकतात. आणि सॅलरी असणार आहे ₹27,450. त्याचबरोबर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यासाठी 3 इयर डिप्लोमा पाहिजे कोणत्याही रिलेटेड स्ट्रीमचा. त्याचबरोबर 27,450 सॅलरी असणार आहे. यासाठी जनरलसाठी 28 वयोमर्यादा असणार आहे. त्याचबरोबर इथे नेचर ऑफ जॉब फंक्शन दिलं आहे. तुम्ही पाहू शकतात. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यासाठी 10वी पासवर ही पोस्ट असणार आहे. यासाठी पगार जो दिला जाणार आहे तो ₹24,960 दिले जाणार आहे. आणि वयोमर्यादा तुम्ही इथे पाहू शकता. जनरलसाठी 28, OBC कॅटेगरी आर एंटायटल्ड टू 3 इयर्स एज रिलॅक्सेशन अँड कॅन्डिडेट्स बिलॉंग टू SC/ST कॅटेगरी आर एंटायटल्ड टू 5 इयर्स. त्याचबरोबर मित्रांनो इथे त्यांनी जॉब फंक्शन दिलं आहे, की यासाठी तुमच्याकडे HMV लायसन्स असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे RTO ड्रायव्हिंग टेस्ट पण असणं आवश्यक आहे. त्याचं सर्टिफिकेट चालतं मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, जी पुढची पोस्ट आहे हँडीमॅन अँड हँडीवुमन. तर मित्रांनो, यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास आणि मस्ट बी एबल टू रीड, अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि ती भाषा समजून घेण्याचं पण ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लोकल लँग्वेज जसं की हिंदी असेल, त्याचबरोबर मराठी असेल हे पण असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे ₹22,530. त्याचबरोबर जनरलसाठी 28 एज लिमिट असणार आहे आणि OBC कॅटेगरीसाठी 3 वर्ष अजून वाढवून, त्याचबरोबर SC/STसाठी 5 वर्ष अजून वाढवून एज रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे. मित्रांनो, हँडीमॅन आणि हँडीवुमन या पदासाठी जी सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे ती फिजिकल एंट्रन्स टेस्ट होणार आहे, लाईक वेट लिफ्टिंग आणि रनिंग. त्याचबरोबर दोज क्वालिफाईंग द फिजिकल एंट्रन्स टेस्ट अलोन विल बी सेंट फॉर द इंटरव्ह्यू. तर मित्रांनो, PET तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं पर्सनल किंवा व्हर्चुअल इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. आणि ही सिलेक्शन प्रोसिजर आहे हँडीमॅन आणि हँडीवुमन या पदासाठी. त्याचबरोबर जे रॅम्प सर्व्हिस आणि एक्झिक्युटिव्ह आणि युटिलिटी एजंट क्रम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी ट्रेड टेस्ट कंप्राइज ऑफ
ट्रेड नॉलेज अँड ड्रायव्हिंग टेस्ट इन्क्लुडिंग ड्रायव्हिंग टेस्ट ऑफ HMV. तर मित्रांनो, जे युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर या पदासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात येणार आहे आणि जे रॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आहे यासाठी ट्रेड टेस्ट कंप्राइज आणि ट्रेड नॉलेजबद्दल टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यानंतर या दोन्ही परीक्षामध्ये तुम्ही जर का उत्तीर्ण झालात तर तुम्हाला पर्सनल किंवा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. भरतीसाठी तुम्हाला जी ॲप्लिकेशन फी असणार आहे ती ₹500 असणार आहे, तुम्ही पाहू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला जे अर्ज करायची प्रक्रिया आहे, ती अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्णपणे ऑफलाईन असणार आहे. तुम्हाला इथे अर्जाचा नमुना दिला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे आणि पोस्टाने सबमिट करायचा आहे. ज्या ॲड्रेसवर त्यांनी सांगितलेलं आहे या जाहिरातीमध्ये, त्या ॲड्रेसवर तुम्हाला हा फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. येथे तुम्ही डिटेलमध्ये माहिती भरायची आहे आपली स्वतःची. त्याचबरोबर तुम्ही कोणते डॉक्युमेंट इथे अटॅच करणार आहात याची पण इथे टिक मार्क करायची आहे. आणि मित्रांनो, सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. मित्रांनो, या अर्जासाठी ॲप्लिकेशन फी जी असणार आहे ती एक्स सर्व्हिसमॅन आणि बिलॉंगिंग टू SC/ST कम्युनिटीज या कॅटेगरीसाठी अर्ज फी नसणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जो अर्ज करताना तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर ॲट द रिव्हर्स साइड ऑफ द डिमांड ड्राफ्ट. तर मित्रांनो, तुम्ही अर्ज करून झाल्यावर जे त्यावर तुमचं नाव आणि जो मोबाईल नंबर आहे ते मागच्या बाजूला लिहायचं आहे, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इथे सर्व त्यांनी माहिती दिली आहे, कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. हे तुम्ही सर्व ही माहिती वाचायची आहे. ही माहिती वाचल्यावरच तुम्हाला कळेल की नेमका अर्ज कसा करायचा आहे. मग ही माहिती होती AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.